ज्या मराठ्यांची कुणबी नोंद निघाली त्याचे सोयरे म्हणजे त्याचा आणि याचा व्यवसाय एकच आहे, त्याची पोटजात उपजात तत्सम म्हणून याला सुद्धा आत घेण्यात यावं अशी ती व्याख्या केलेली त्याच वेळेस. सगळे सोयरे म्हणजे काहीच अर्थ वेगळाच काढीत येत की आईला जाताच येत नाही, आईचे नातेवाईकच घेत, म्हणजे बुद्धिभेद करायचा. आम्ही दिलेली आम्हाला डोकं आहे म्हणून आम्ही ती दिलेली, मी एकट्याने दिलेली नाही. त्यावेळेस तिथं महाराष्ट्रातले अभ्यासक होते. असं माहिती, बरं झालं तुम्ही लय महत्वाचा प्रश्न विचारला. माहिती असली पाहिजे राज्याला सुद्धा. तिथं महाराष्ट्रातले सगळे अभ्यासक होते, तिथं सगळे हायकोर्टातले वकील होते. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. कायद्याचे अभ्यासक होते, घटनेचे पण अभ्यासक होते, सगळे बरेचसे समन्वयक सुद्धा होते. तिथं ज्यांनी पूर्ण हयात आरक्षणात घातले असे सगळे लोक होते. सगळ्यांनी वाचलं ते ठेवायचंय का, सगळ्या सोयऱ्याच्या अधिसूचना कसं आहे काय. जेव्हा सगळे ओके म्हणले तेव्हा पाठ 3-3:30 हो म्हणले होते. 11 वाजल्यापासून पाठ 4 वाजेपर्यंत खलबत सुरू आहे. त्यामुळे सगळ्या सोयऱ्याची पण अधिसूचना काढली, तिची पण अंमलबजावणी घेणार आहे. हे सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी लक्षात ठेवायचं. मराठा आणि कुणबी एक हे पण घेणार, गॅजेट सुद्धा घेणार. मराठवाड्याचे हैदराबाद गॅजेट पुरं घेणार. यावेळेस मी मुंबई सोडणार नाही, मराठ्यांनी सुद्धा सोडायचे नाही. फक्त मराठ्यांना पुन्हा विनंती आहे, वेळ ओळखत चाला, संकट ओळखत चाला, कधी एकत्र यायचं याचे संकेत समाजाला कळाले पाहिजे. तुम्हाला संकेत देतोय, हीच योग्य वेळ. आता मराठ्यांनी मुंबईत 29 ऑगस्टला एकजूट दाखवायची आणि गोरगरीब मराठ्यांच्या डोक्यावर विजयाचा गुलाल टाकायची. मराठा हरवून देऊ नका. शेतकरी मराठा, व्यावसायिक मराठा, डॉक्टर, मास्तर, वकील, छोट्या मोठ्या टपऱ्यावले, हॉटेलवाले, रिक्षावाले, जीपवाले, टेम्पोवाले, एसटी ड्रायव्हर, कंडक्टर, माथाडी कामगार, डब्यावाले, अख्खेच मुंबईकडे 1-2-3 दिवस काम बंद ठेवा. मुंबईकडे फक्त 29 ऑगस्टला आझाद मैदानाला 10 वाजता आम्ही बसलो, आशीर्वाद द्या तुम्ही वापस आरक्षण आणायची जबाबदारी आपली. आणि दिलेला शब्द मराठ्यांनो प्रत्येक वेळेस मी पूर्ण केलेला आहे. तुमच्या लेकराच्या बाळासाठी, तुमच्या लेकरा बाळासाठी जडतो. तुम्हाला सांगितलं होतं ओबीसी आरक्षणात घालीन. 58 लाख नोंदी म्हणजे 3 करोडपेक्षा जास्त मराठी आरक्षणात घातलेत. आणि आता तुम्हाला शब्द आहे 100% राज्यातले मराठी आरक्षणात घालणार. फक्त तुम्ही सगळ्यांनी मुंबईकडे चालायचं. भारतीय जनता पार्टीची वोट बँक जी आहे ती ओबीसी आहे. देवेंद्र फडणवीस आता ओबीसी मध्ये मराठ्याला सरसकट आरक्षण देतील का? आणि दुसरा प्रश्न असा आहे, मुस्लिम आरक्षणासंदर्भात आपलं काय होत आहे? त्यांनी दिलं नसतं ना. देवेंद्र फडणवीस साहेबांनी तुमच्या म्हणण्यानुसार ओबीसीतून आरक्षण दिलं नसतं, पण मराठेच ओबीसी देत. 58 लाख नोंदीचा आता आधार आहे. आमचं हैदराबादचं गॅजेटियर आहे, कसं काय देणार नाही? त्यांना आता बोलायला कुठेही जागा नाही. 1.5-2 वर्ष वेळ दिला. 29 ऑगस्टला 2 वर्ष आंदोलनाला पूर्ण होतात. पूर्ण वेळ दिला आम्ही. कुठंही सरकारचं वेटीस धरलं नाही किंवा त्यांचं मन बघितलं नाही किंवा त्रास दिला नाही. त्यांनी वेळ मागायचा आम्ही द्यायचा, त्यांनी वेळ मागायचा आम्ही द्यायचा. 2 वर्ष दिला, आता 1 घंटा सुद्धा देत नसतो. एकदा जर मी अंतरवाली सोडली, पुन्हा वेळ नाही. मंत्री येऊ नाही, तिकडे संत्री येऊ नाही तर फंत्री येऊ, पुन्हा गाडी माघारी मराठ्यांची वापस फिरत नसती. त्यामुळं फडणवीस साहेबांनी लई डोकं लावण्यापेक्षा मराठा आणि कुणबी एक जे आर काढावा, गॅजेट लागू करावं, मोकळं व्हावं. आमच्या 8-9 मागण्या देऊन मराठ्यांशिवाय सत्ता येत नाही याचा विसर फडणवीस साहेबांनी करू देऊ नये. या सरकारमध्ये सर्वात जास्त संख्या जी आहे ती मराठा समाजाची आहे. लोकप्रतिनिधी जास्त आहेत मराठा समाजातील, पण ते का आवाज उठवत नाहीत? समाजाबरोबर काय येत नाही? तीच तर अडचण आहे ना आमची. तिथंच मुळे आधी मी नेमकं आता ते येत नाहीत, काय करावं तेच प्रॉब्लेम आहे. आता ते येत नाहीत, त्याला आम्ही काय करावं? पण आता आम्ही सिद्ध केलंय ना. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.